Hello friends, welcome you all in Applied Science Chemistry lecture series. In previous lecture, we have started to discuss about treatment of potable water, that is also called as drinking water. What are the methods which we carried out for the treatment of drinking water? There are a number of steps: sedimentation, coagulation, filtration, and sterilization. One by one, we will go through all the methods, how that process takes place in drinking water treatment. First method is sedimentation. In previous lecture, I have told you that before the sedimentation, there is one more method that is called as screening. With the help of wire mesh, wire gauze, we will remove whatever the suspended impurities which are present in the water. That is screening. Screening. After that, second method is sedimentation. Now, sedimentation means what? What we will do in the sedimentation process. Sedimentation. This is a diagram of water in which impurities are present. Mostly colloidal impurities and other type of impurities. Students, when we observe in case of rainy season, after rainfall, the water become turbid. That muddy color of water is due to mixing of mud, and that mud is distributed throughout the water, and because of that, water become muddy color. Okay, that is what you all have observed in rainy season. थोडक्यात काय, तर पावसाळ्याच्या सीझन मध्ये आपण बघतो की जे काही पावसात जो काय पाणी पडतं रस्त्यावरती का जमिनीवरती पडतं, पडल्यानंतर ते पाणी जे आहे दिसतं आपला गढूळ दिसतं, कारण त्या पाण्यामध्ये मातीचे बारीक बारीक जे कण आहे ते त्यात मिक्स झाले असतात, त्यामुळे मातीचा कलर त्या पाणी झालेला असतो. बरोबर. परंतु जर ते पाणी साचलं आणि ते पाणी जर अनडिस्टर्ब कंडिशन मध्ये असेल काही दिवस, 1, 2, 3 डिपेंडिंग ऑन द टाइम रिक्वायर्ड, ते पाणी जर काही दिवस अनडिस्टर्ब कंडिशन मध्ये असेल तर तुम्हाला काय दिसतं? आफ्टर फ्यू डेज व्हेन वी ऑब्झर्व दॅट वॉटर, यू कॅन सी दॅट वॉटर बिकम क्लिअर. वॉटर तुम्हाला स्वच्छ पाणी दिसतं, आणि जो काही ज्या पाण्यामध्ये काही गाळ असेल किंवा जे काही मातीचे कण असतील ते सगळे खाली सेटल झालेले असतात. थोडक्यात ही जी काय प्रोसेस होते ती प्रोसेस म्हणजे तुमची सेडिमेंटेशन. म्हणजे जे काही मातीचे कण असतात त्या मातीच्या कणांना ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे अर्थचा, तो त्याला डाऊनवर्ड डायरेक्शनला खेचतो. ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स that particles will settle down after few hours or few days. काही तासानंतर ते जे काही मातीचे कण असतात ते मातीचे कण खाली सेटल होतात आणि तुम्हाला वरती एकदम क्रिस्टल क्लिअर वॉटर मिळते. म्हणजे ही डायग्राम तुम्हाला दिसते की वॉटर मध्ये इम्प्युरिटी होती, नंतर आपण काही टाइम स्पेंड केला, आफ्टर सम टाइम whatever the impurity is present, that impurity is settled at the bottom. Settle at bottom of tank. ती प्रोसेस म्हणजे काय? तुमची सेडिमेंटेशन. म्हणजेच काय होतं विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या वॉटरमध्ये जे काही इम्प्युरिटी असते, जी वॉटरमध्ये पूर्णपणे
स्प्रेड झालेले असते. जर आपण ते वॉटर अनडिस्टर्ब कंडिशन मध्ये काही वेळेस ठेवलं, आफ्टर फ्यू आवर्स the water which contain heavy particles, that is sand, soil particles, that particle will settle at the bottom of the tank. That process is nothing but a sedimentation. बऱ्याचदा आपण बघतो की जे नदीचं पाणी जे असतं ते कसं हॉरिझॉन्टल डायरेक्शनने फ्लो करतं आणि आपल्याला ते पाणी खूप स्वच्छ दिसतं आपण बघितलं. कारण काय की त्या रिव्हर मध्ये एक नॅचरल प्रोसेस ऑफ सेडिमेंटेशन होत असते. जसं जसं पाणी ते हॉरिझॉन्टल डायरेक्शनने मूव्ह करतं, त्यात असले जे हेवी पार्टिकल असतात ते खाली सेटल होतात आणि वरती आपल्याला जे पाणी दिसतं ते पाणी बऱ्याचदा क्रिस्टल आपल्याला ते वॉटर दिसतं. कारण त्या रिव्हर वॉटर मध्ये जे फ्लोईंग वॉटर आहे, जे हॉरिझॉन्टल डायरेक्शननी फ्लो करते, त्या वॉटर मध्ये असलेली जी काही इम्प्युरिटी होती, ती इम्प्युरिटी ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट विल सेटल ॲट द बॉटम, and that is nothing but the process of sedimentation. तर आपण आणतोय सेडिमेंटेशन प्रोसेस. याच्यामध्ये त्या सेडिमेंटेशन प्रोसेस मध्ये आपण एक हॉरिझॉन्टल डायरेक्शनला वॉटर फ्लो करतो किंवा ते वॉटर अनडिस्टर्ब कंडिशन मध्ये काही आवर्स किंवा काही डेज आपण ठेवतो, ज्याच्यामुळे त्यात आपली जी इम्प्युरिटी ती खाली सेटल होते आणि आपल्याला क्रिस्टल क्लिअर वॉटर मिळते. ठीक आहे, व्हेरी सिंपल प्रोसेस. आता ही जी काही सेडिमेंटेशन प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो, या सेडिमेंटेशन प्रोसेस नंतर नेक्स्ट मेथड आपले आहे दॅट इज कॉग्युलेशन. कॉग्युलेशन म्हणजे काय आता बघा. इन द कॉग्युलेशन, तुम्ही कॉग्युलेशन म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे, आपण शिकलो आहोत कॉग्युलेशन म्हणजे काय. इन लाईन सोडा प्रोसेस वी हॅव डिस्कस about the coagulation. What is mean by coagulant? Coagulant म्हणजे काय, कोण सांगतं? What is the coagulants? Coagulant म्हणजे काय आपण शिकलोय इन लाईन सोडा प्रोसेस. सोडा लाईन मेथड मध्ये आपण कॉग्युलेंट म्हणजे काय हे शिकलो आहे. कोण सांगतो कॉग्युलेंट म्हणजे काय? एन एक्झाम्पल, राईट, ॲलम. बरोबर. कॉग्युलेशन म्हणजे काय? सबस्टन्स or chemical which when added it will help to settle the precipitate. जी काही इम्प्युरिटी, जी काही प्रेसिपिटेट असेल, जी काही वॉटर मध्ये कोलायडल इम्प्युरिटी असेल, ती कोलायडल इम्प्युरिटी खाली सेट होण्यासाठी तो मदत करतो. जनरली काय असतं, जे काही तुमचा कॉग्युलेंट असतो, कॉग्युलेंट काय करतोय, तुमच्या कोलायडल इम्प्युरिटी मधले जे चार्ज पार्टिकल असतात ते ऍब्सॉर्ब करून घेतो आणि त्यामुळे ते पार्टिकल खाली सेट होतात. जास्त डिटेल मध्ये तुमच्या सिलेबस मध्ये नाहीये, त्यामुळे जास्त डिटेल मध्ये यायची गरज नाही. पण नॉलेज पर्पज तुम्हाला मी सांगतोय की कोलायडल पार्टिकल इज नथिंग बट अ चार्ज पार्टिकल. ते काय करतात, चार्ज आयन्स असतात. ज्यावेळेस तुम्ही कॉग्युलेंट ऍड करतात त्यातला चार्ज गेट न्यूट्रलाइज और रिमूव्ह. तो चार्ज रिमूव्ह होतो आणि तो चार्ज रिमूव्ह झाल्यानंतर जे काही कोलायडल पार्टिकल असतात, ड्यू टू रिमूव्हल ऑफ चार्ज दे गेट सेटल ऍट द बॉटम. ते खाली सेटल होतात. चार्ज असं काय होतं, समजा पॉझिटिव्ह चार्ज असेल, आपण असं म्हणूया की वॉटर मध्ये तुमच्या कॉग्युलेंट्स आहे जे चार्ज पार्टिकल आहे, समजा एक पॉझिटिव्ह पार्टिकल आहे, दुसरा पॉझिटिव्ह पार्टिकल आहे, दोन्ही एकमेकांच्या जवळ आले, काय होईल, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपल्शन होईल, तो पुन्हा लांब ढकलला जाईल. पुन्हा दुसऱ्या पार्टिकल जवळ गेला, पुन्हा तिला पॉझिटिव्ह चार्ज, पुन्हा तो लांब ढकलला जाईल. म्हणजेच ड्यू टू दॅट रिपल्शन द पार्टिकल कंटिन्युअसली इन मोशन दॅट विल नॉट सेटल ऍट द बॉटम क्विकली. तो बॉटमला सेट होणार नाही. कोण? कोलायडल इम्प्युरिटीज. कशामुळे? तुमच्या वॉटरमध्ये जो काही चार्ज आयन्स आहे, त्या कोलायडल पार्टिकल मध्ये असलेले जे काही चार्ज आयन्स असतात, त्या चार्ज आयन्समुळे तुमची कोलायडल इम्प्युरिटी खाली सेटल होणार नाही. बट when we add a coagulant, that coagulant will help to remove that charge, and due to removal of charge that particle will settle down at the bottom. तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल की पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही तुरटी फिरवतात, काही वेळानंतर तुम्हाला एक बल्की प्रेसिपिटेट खाली जमा झालेला दिसतो, दॅट इज कॉल्ड एज फ्लॉक. ते कसं होतं आपण बघूया.
म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला जातो व्हॉट इज मीन बाय कॉग्युलंट. कॉग्युलंट म्हणजे काय? आणि कॉग्युलंटचा तुम्ही जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, दोन कॉग्युलंट आपण वापरतो इथे. ॲलम त्याचा फॉर्म्युला आहे K2SO4 Al2SO4 थ्राइस 24H2O हा एक पूर्ण फॉर्म्युला आहे. दुसरा आहे फेरस सल्फेट FeSO4 7H2O हा त्याचा फॉर्म्युला आहे. त्यात लास्ट इयरला याच्या आधारे प्रश्न विचारला होता. फेरस सल्फेट which of the following chemical is used as a coagulant. बऱ्याचदा काय होतं की ॲलम सर्वांना माहिती, त्रुटी म्हणतो आपल्याला, ॲलम आपण वापरतो हे सगळ्यांना माहिती, त्यामुळे ते काय करतात ॲलम न विचारता फेरस सल्फेट बद्दल विचारतात. फेरस सल्फेट इज यूज एज अ कॉग्युलंट. मग आता आपण ॲल्युमिनियम सल्फेट किंवा ॲलम जे म्हणतो आपण त्यात आपण ऍड करतो, त्यात काय होतं तुमच्या ॲलम मध्ये असं जो ॲल्युमिनियम सल्फेट आहे, ॲल्युमिनियम सल्फेट विल रिॲक्ट विथ इम्प्युरिटीज. काय करतोय ते बायकार्बोनेट सोबत तो रिॲक्ट करतोय आणि तुम्हाला इथे प्रेसिपिटेटेड फॉर्म होतोय. दॅट प्रेसिपिटेटेड इज फॉर्म विच इज इंडिकेटेड बाय डाउन हेड एरो. तो तुम्हाला डाउन हेड एरोने इथे इंडिकेट केलेला आहे. हा जो प्रेसिपिटेट जमा झालेला आहे, जो आपण डाउन हेड एरोने दाखवलेला आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फ्लॉक. आपण फ्लॉक. A bulky gelatinous precipitate which is formed after reaction of alum with a bicarbonate is called as flock. हा जो फ्लॉक आहे ज्यावेळेस तो खाली डाऊनवर्ड डायरेक्शनने मूव्ह करतोय तर तुमच्या वॉटर मध्ये जे असलेली काही सस्पेंडेड इम्प्युरिटी आहे ती इम्प्युरिटी मध्ये काय करतो ऍब्सॉर्ब करून घेतो. तो जिलेटिनस आहे, असा जेल टाईप असतो. तुम्ही बघितलं असेल जर तुरटी फिरवल्यानंतर सबस्टन्स तुम्हाला दिसतोय असे स्टिकी सबस्टन्स असतो, जेल लाईक नेचर असतं. Gelatinous substance is obtained and when that flock will move in downward direction, it will absorb suspended fine particles from water and forming a bigger substance that is flock. Okay, we settle down at the bottom. तो लवकर सेटल होतो. दुसरी रिएक्शन आहे आपली FeSO4 ची रिएक्शन काय होते बघा. FeSO4 react with magnesium bicarbonate. That will react with a magnesium bicarbonate. काय करतोय मॅग्नेशियम बायकार्बोनेट सोबत रिॲक्ट करतोय आणि FeSO4 when react with magnesium bicarbonate that will form ferrous hydroxide which is settle at the bottom in the form of precipitate. It is settled at the bottom. And the FeSO ferrous hydroxide जो आहे, that ferrous hydroxide again react with water in presence of oxygen that will form ferric hydroxide. फेरिक हायड्रॉक्साइड फॉर्म करतोय. रिएक्शन आपण स्टेप बॅलन्स करूयात. that is ferric hydroxide is formed. ठीक आहे, ही रिएक्शन होते तुमची. जास्त डिटेल मध्ये तुम्हाला रिएक्शन कोणी विचारणार नाही. विद्यार्थी मित्रांनो याच्यावर तुम्हाला प्रश्न काय विचारू शकतो, व्हॉट आर द कॉम्पोनेंट्स विच इज यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ पोटॅबल वॉटर. त्यातला महत्त्वाचा प्रश्न कुठला आहे, फेरस सल्फेट वरती प्रश्न बऱ्याचदा विचारलेला आहे. ॲलम तुम्हाला माहिती असतो त्यामुळे शक्यता ॲलमची कमी विचारायची. तर विचारला तर कोणता विचारेल, फेरस सल्फेट इज यूज ॲज अ कॉग्युलंट्स. ठीक आहे. बऱ्याचदा काय होतं की तुमची जी काय प्रोसेस असते सेडिमेंटेशन, इन दॅट सेडिमेंटेशन प्रोसेस, what is the sedimentation process is carried out, in that sedimentation process coagulant is also added. Means addition of coagulant followed by sedimentation that will decrease the time required to settle the precipitate.
म्हणजे तुमच्या वॉटरमध्ये कॉग्युलेट ऍड करायचं आणि कॉग्युलेट ऍड केल्यानंतर वॉटर अनडिस्टर्ब ठेवायचं काही वेळासाठी. जेव्हा आपले वॉटर अनडिस्टर्ब ठेवतो काही वेळासाठी, त्यावेळेस वॉटरमध्ये जी काय असलेली इम्प्युरिटी ती काय होईल, सेटल होते, जे आपण शिकलोय सेडिमेंटेशन मध्ये. म्हणजे सेडिमेंटेशनच्या अगोदर, बिफोर सेडिमेंटेशन, coagulate is added. Coagulation followed by sedimentation is carried out. बऱ्याचदा असं होतं की कॉग्युलेट ऍड करतो आणि मग आपण सेडिमेंटेशन प्रोसेस करतो, जेणेकरून जो तुम्हाला टाइम लागतोय की प्रेसिपिटेट फॉर्मेशन होण्यासाठी, जो काय सबस्टन्स आहे तो खाली सेट होण्यासाठी, तो टाइम तुमचा कमी होतो जर तुम्ही कॉग्युलेंट्स यूज केले तर. ठीक आहे. आता नेक्स्ट जे आहे आपली ते बघूयात आपण, दॅट इज फिल्ट्रेशन. फिल्ट्रेशन म्हणजे काय ते आपण बघूयात. इन द फिल्ट्रेशन प्रोसेस, नाव सांगते फिल्ट्रेशन, आपण करतोय फिल्टर करतोय. द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ इन्सोल्युबल और कोलोइडल इम्प्युरिटीज इज कॉल्ड एज फिल्ट्रेशन. म्हणजे काय, तुमच्या वॉटरमध्ये असलेले जे काही इन्सोल्युबल पार्टिकल्स असतील, जे स्मॉल पार्टिकल, आणि जी काही कोलोइडल इम्प्युरिटी असेल, ती कोलोइडल इम्प्युरिटीज किंवा इन्सोल्युबल पार्टिकल्स रिमूव्ह करण्यासाठी आपण यूज करतोय फिल्ट्रेशन प्रोसेस. फॉर द रिमूव्हल ऑफ इन्सोल्युबल इम्प्युरिटीज एज वेल एज कोलोइडल इम्प्युरिटीज वी आर युजिंग फिल्ट्रेशन प्रोसेस. आता ही जी काही फिल्ट्रेशन प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने होते, टाइप कोणते कोणते? देर आर टू टाइप ऑफ फिल्ट्रेशन. First is a gravity sand filter and second is a pressure filter. The pressure filter is also called as vertical pressure filter. त्याला दुसरं नाव काय? Vertical pressure filter सुद्धा आपल्याला. There are two type of filter, gravity sand filter and vertical pressure filter. आता ग्रॅव्हिटी सॅन्ड फिल्टर म्हणजे काय आणि व्हर्टिकल प्रेशर फिल्टर म्हणजे काय याच्याविषयी आपण माहिती घेऊयात. बघा इथे डायग्राम दिसते. बऱ्याचदा जे आपण लार्ज स्केलला जे वॉटरचे फिल्ट्रेशन करतोय, म्हणजे कोणतं लार्ज स्केल म्हणजे कोणतं, थोडक्यात तुमचं म्युनिसिपल वॉटर असेल, बरोबर. आपलं जे काही ड्रेनेजचं वॉटर असतं ते वॉटर कलेक्ट केलं जातं म्युनिसिपल कॉर्पोरेशन कडनं आणि त्या वॉटरवर ट्रीटमेंट केली जाते. ते वॉटर ते प्युरिफिकेशन त्याची प्रोसेस आपण कॅरी आउट करतोय. ही जी काय प्रोसेस असते त्या प्रोसेसमध्ये आपण यूज करतोय ग्रॅव्हिटी सॅन्ड फिल्टर. दॅट मीन्स द प्रोसेस ऑफ ग्रॅव्हिटी सॅन्ड फिल्ट्रेशन इज यूज फॉर लार्ज स्केल, दॅट इज फॉर म्युनिसिपल वॉटर सप्लाय. त्यात काय असतं, इट कन्सिस्ट ऑफ लार्ज टँक. हा तुमचा एक टँक तुम्हाला दिसतो इथे, हा एक टँक आहे, इथे आपलं वॉटर आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं वॉटर तुमचं इनलेट आहे, वॉटर इनलेट. हे वॉटर आपलं इथनं फ्लो करणार, वॉटर येणार आपलं जे काय आपलं टँक आहे, त्या टँक मध्ये आपण सर्व वॉटर जमा वॉटर इथं आलेले तुला वापरला इथे मी वापरला असता, पण तुम्हाला तुम्ही वॉटर दिसतं मला. हे वॉटर तुमचं इथून इथे आलेले, इथे तुम्हाला दिसते विद्यार्थी मित्रांनो, इथे डिफरंट लेअर आहे, डिफरंट लेअर आहे. हा सगळ्यात अप्पर लेअर जो आहे स्टुडंट्स, that upper layer is called as fine sand. सेकंड जो आहे तो आहे तुमचा कोर्स सॅन्ड लेअर. नंतर हा जो आहे तुमचा दॅट लेअर ऑफ पेबल्स, दॅट इज लास्ट लेअर, layer of bricks, layer of bricks.
आणि तुमचं इथनं वॉटर आउटलेट आहे. That is water outlet. That is फिल्टर वॉटर आउटलेट तुमचं इथलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रोसेस काय होती बघा. ज्यावेळी तुमचं वॉटर इथून तुम्ही इन करताय, वॉटर इथं तुमच्या मेन जो रिजन आहे जिथं प्रोसेस तुमची होणार आहे, इथे येतं वॉटर येते. डिफरंट लेअर आहे. सगळ्यात वरती आहे फाईन सँड लेअर, एकदम बारीक सँड असेल. त्याच्यानंतर जाड पार्टिकल म्हणजे सँडची लेअर थिकनेस जास्त असेल, कोर्स सँड लेअर. नंतर पेबल लेअर असेल. नंतर त्याच्या खाली असेल तर हा तुम्हाला दिसतोय दॅट इज लेअर ऑफ ब्रिक्स. दॅट इज लेअर ऑफ ब्रिक्स. हा तुम्हाला दिसतोय, दिस इज लेअर ऑफ ब्रिक्स. दिस इज लेअर ऑफ ब्रिक्स. काय होतं, ज्यावेळेस तुमचं वॉटर पास होतं, when that water pass through different layer, that is layer of fine sand, layer of coarse sand, layer of pebbles, layer of bricks. After passing that water through different layer, in each layer, in layer of fine sand, coarse sand and pebble, whatever the impurities which are present in the water, that impurity get removed. The impurity काय होते, रिमूव्ह होते. इथे सगळी ती इम्प्युरिटी जमा होते. इम्प्युरिटी गेट कलेक्टेड. आणि मग इथून लेअर ऑफ ब्रिक्सचं जे चॅनल आहे त्यातून तुमचं वॉटर काय येतं खाली सर्क्युलेट होतं आणि इथून तुमचं वॉटर बाहेर पडतंय. वॉटर गेट रिमूव्ह थ्रू दॅट लेअर. दॅट इज हाऊ द प्रोसेस टेक्स प्लेस. काही वेळा काय होतं, ज्यावेळेस तुम्ही प्रोसेस कॅरी आउट करतात, आफ्टर सम टाइम्स here above that fine sand layer, complete impurities, all impurities are removed and a layer of impurities form. impurity सगळी रिमूव्ह झाली, वरती एक लेअर फॉर्म होतो. आणि तो लेअर एकदा फॉर्म झाला तर तुमची प्रोसेस काय होते, थोडी स्लो होते किंवा स्टॉप होते, कारण तो कम्प्लिटली त्या सँडला तो काय करतोय, कव्हर करतोय. आता काय करतोय, एकदा ती प्रोसेस झाली की हा जो काही अप्पर लेअर आहे तुमचा फाईन सँड लेअर, त्याच्यावर जे काही फाईन सँड लेअर जो आहे तो आपण काय करतोय, रिप्लेस करतोय. ती सँड काढून घ्यायची, जो आपण दुसरा सँडचा लेअर आपण तिथे रिप्लेस करायचा. ड्यू टू द रिप्लेस ऑफ दॅट फाईन सँड लेअर वी कॅन अगेन रियूज दॅट ग्रॅव्हिटी सँड. समजते, एकदम सिंपल प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो, कुठले अवघड नाही. तिथलं आपण वॉटर पास केलं, ते पहिले गेलं सँड लेअर मधनं, नंतर कोर सँड लेअर, नंतर पेबल लेअर, लेअर ऑफ ब्रिक्स, अशा प्रत्येक लेअर मधनं पास होताना काय झालं, इथनं इम्प्युरिटी जे आहे त्या सगळ्या रिमूव्ह झाल्या आणि तुम्हाला इथे मिळालं ते फिल्टर वॉटर आउटलेट. फिल्टर वॉटर बाहेर. इथं वरती तुम्ही बघितलं विद्यार्थी मित्रांनो, काही वेळानंतर इथे इम्प्युरिटीचा एक लेअर फॉर्म होतो. मग आपलं काय होतं, ही जी काय फाईन सँड आहे ते आपलं आपल्याला रिमूव्ह करायचा, जेणेकरून ते काय पोर्स असतील ते ओपन होतील आणि वॉटर खाली इझिली पर्क्युलेट होईल आणि इम्प्युरिटी पण सहजपणे रिमूव्ह होतील. मग आपण फक्त अप्पर लेअर रिमूव्ह करतो. दॅट इज हाऊ द प्रोसेस ऑफ ग्रॅव्हिटी सँड फिल्टर एक्सप्रेस. ठीक आहे. नेक्स्ट मेथड जी आहे ती आहे आपली
वर्टिकल प्रेशर फिल्टर. वर्टिकल प्रेशर फिल्टर. इथे वर्टिकल प्रेशर फिल्टर मध्ये काय होतंय बघा, जी काय आपण डायग्राम बघितली ग्रॅव्हिटी सँड फिल्टर त्याच प्रमाणात आहे, फक्त हे आपण वर्टिकल प्रेशर फिल्टर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आपण लार्ज स्केलला न यूज करता स्मॉल स्केल साठी आपण वर्टिकल प्रेशर फिल्टर आपण इथे यूज करतोय. वी विल यूज दॅट वर्टिकल प्रेशर फिल्टर फॉर स्मॉल स्केल. स्मॉल स्केल साठी आपण वर्टिकल प्रेशर फिल्टर यूज करतोय. म्हणजे डायग्राम बघा, सेम कंडिशन आहे जे आपण बघितली ग्रॅव्हिटी सँड फिल्टर मध्ये तशी डायग्राम इथे. फर्स्ट लेयर आहे फाईन सँड लेयर, देन कोर सँड, देन पेबल्स. फक्त ब्रिक्सचा लेयर नाहीये, पेबल्स पर्यंत आपण आहे. हे डिफरंट लेयर आहे, पेबल्स, कोर सँड, फाईन सँड. याच्यावरती इथं आपण बघितलं, इथं आपण इनलेट आहे, रॉ वॉटर इनलेट. बघा इथून रॉ वॉटर येते. दिस इज रॉ वॉटर इनलेट. म्हणजे तिथं वॉटर आपलं आपण मध्ये पास करतो टँक मध्ये. इथे एक डिफ्लेक्टर प्लेट आहे. डिफ्लेक्टर प्लेट मध्ये काय होतं, ते वॉटर फक्त एका ठिकाणी जमा होता, ते युनिफॉर्मली स्प्रेड झालं पाहिजे थ्रू आउट द टँक. पूर्णपणे वॉटर युनिफॉर्मली स्प्रेड व्हावं म्हणून आपण एक डिफ्लेक्टर प्लेट वापरतो. वर्टिकल प्रेशर मध्ये आपण काय करतो विद्यार्थी मित्रांनो, इन वर्टिकल प्रेशर समटाइम्स वी यूज कॉग्युलेट. आपण कॉग्युलेट पण यूज करतोय काही प्रमाणामध्ये, जेणेकरून जे काही फिल्ट्रेशन होणार आहे ते होताना जी काही इम्प्युरिटी असेल ती लवकर खाली सेट व्हावी म्हणून. आपण काय केलंय, रॉ वॉटर पास केले जे तुम्हाला डायग्राममध्ये दिसते. रॉ वॉटर इनलेट, here deflector plate is present. That deflector plate uniformly distribute the water. तो water क्या करता है, uniformly distribute करता है. It will help to distribute water uniformly. water काय होतं, uniformly distribute झालेलं आहे. नंतर ज्यावेळेस वॉटर इथं येतंय, जे काही तुमच्या ऍलम ऍड केल्यामुळे जे काही प्रेसिपिटेट फॉर्म झाला आहे, आपण बघितलं कॉग्युलेट मध्ये फ्लॉक, जो काही प्रेसिपिटेट फॉर्म झाला आहे तो तुमचा जो काही फाईन सँड लेअर आहे त्याच्यावरती हा तुम्हाला स्लिमी लेअर ऑफ ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचा इथे फॉर्म झालेला असतो. स्लिमी लेअर ऑफ ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड इज फॉर्म अबाउट द फाईन सँड लेअर. सँड लेअरच्या वरती एक स्लिमी लेअर तुमचा फॉर्म झालेला आहे. जसं जसं तुमचं वॉटर इथनं खाली पर्क्युलेट होईल तसे तसे त्यातली इम्प्युरिटी रिमूव्ह होतील आणि इथनं आपल्याला एक फिल्टर वॉटर आपलं बाहेर मिळणार आहे. ठीक आहे. आता जसं आपण बघितलं की ग्रॅव्हिटी सँड फिल्टरेशन प्रोसेस मध्ये तो अप्पर लेअर होता, तो अप्पर लेअर आपला काय आलाय, रिमूव्ह झालेला. काय आपण ती सँड रिमूव्ह करून घेतली अप्पर लेअर. आता हे जे स्मॉल स्केलला आहे, आपण जर सँड रिमूव्ह करता एकदा आपला इथे पूर्णपणे स्लिमी लेअर फॉर्म झाला, प्रोसेस स्टॉप झाली, तर आपण बॅक वॉशिंग करतो. म्हणजे काय बघा, इथनं आपण कॉम्प्रेस एअर आपण इथं पास करतोय. कॉम्प्रेस एअर आपण पास करतोय. म्हणजे याची कॉम्प्रेस एअर राहते, सगळं जे काय स्लिमी लेअर आहे सगळं तो काय करते, रिमूव्ह करते आणि तो इथं आपला बाहेर निघतोय. दॅट इज जे वॉटर असेल काही प्रमाणामध्ये तिथं आपण एअर पास केली, जो काय स्लिमी लेअर आहे तो सगळा रिव्हर डायरेक्शन फ्लो केल्यानंतर इथं आपलं जे वॉश वॉटर आहे, दॅट वॉश वॉटर इज रिमूव्ह. म्हणजे थोडक्यात जो स्लिमी लेअर आहे तो सगळा रिमूव्ह होईल आणि टँक तुमचं पूर्णपणे क्लीन होईल फॉर फर्दर प्रोसेस. ठीक आहे, समजली प्रोसेस. शॉर्ट मी रिवाइज करतो बघा. रॉ वॉटर पास केलं, डिफ्लेक्टर प्लेट मध्ये काय होईल, व्हॉट इज द रोल ऑफ डिफ्लेक्टर प्लेट, टू डिस्ट्रीब्यूट द वॉटर युनिफॉर्मली. वॉटर पूर्णपणे डिस्ट्रीब्यूट व्हावं, फक्त एका ठिकाणी जमा नको व्हायला. आपण काय केलंय, रॉ वॉटर मध्ये ऍड केले, कॉग्युलेट पण ऍड केलेले, दॅट इज ॲलम.
coagulant is also added in that water. नंतर जसं तुमचं वॉटर इथं पास होईल, फाईन सँड लेअर, कोर सँड लेअर, पेबल्स, प्रत्येक लेअर मध्ये पास होता, त्यात जी काही इम्प्युरिटी असेल ती इम्प्युरिटी काय होईल, रिमूव्ह होईल आणि इथं तुम्हाला फिल्टर वॉटर आउटलेट तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यातनं फिल्टर वॉटर तुम्हाला मिळणार आहे. नंतर इथं काय केलं तुम्ही, वॉशिंगच्या वेळेस काय केलं, इथून तुम्ही वॉशिंग करताना इथं तुमचं वॉशिंगसाठी जे काय वॉटर आहे ते आपण इथं पास केलं रिव्हर डायरेक्शन. आणि पास करताना वॉटर पास करणार आहे, वॉटर पास करताना अलॉंग विथ वॉटर इथून तुम्ही काय पास केले, कॉम्प्रेस एअर पण पास केली. वेन वी पास कॉम्प्रेस एअर, ज्यावेळेस तुम्ही कॉम्प्रेस एअर पास करणार त्यावेळेस ते काय जे काय स्लिमी लेअर असेल तो पूर्ण माहिती वॉटरमध्ये रिमूव्ह होईल आणि इथं आपण ते वॉश वॉटर आउटलेटच्या माध्यमातून वॉश वॉटर आउटलेटच्या माध्यमातून ते पुन्हा आपण रिमूव्ह करू. आपला टँक काय झाला, टँक इज नाऊ रेडी टू यूज. तो पुन्हा आपण त्याला यूज करू शकतो. ठीक आहे, समजते प्रोसेस, इथे कुठे अडचण आहे? ओके स्टुडंट्स, इथे आपण पूर्णपणे प्रोसेस बघितलेली की कशा पद्धतीने तुमचा फिल्टरेशन प्रोसेस होते. कशी लेअर असतात, 3 लेअर बघितलं आपण, फाईन सँड लेअर, कोर्स सँड लेअर, पेबल्स. साधारणतः 35 mm पासून तर 60 mm पर्यंत त्याचा थिकनेस असतो तुमच्या कोर्स सँड लेअरचा. 5 ते 7 mm चा सॉरी तुमचा जो 0 to 35 mm हा जो तुमचा पेबलचा लेअर आहे त्याचा थिकनेस असतो 0 to 35 mm थिकनेस ऑफ पेबल लेअर. नंतर जो कोर सँड आहे 5 to 7 mm चा याचा थिकनेस असतो. नंतर 1 to 2 mm तुमची फाईन सँडचा लेअर असतो, त्याचा थिकनेस असतो. आणि एक स्मॉल स्केल साठी आपण व्हर्टिकल प्रेशर फिल्टर यूज करतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला फिल्ट्रेशन प्रोसेस समजलेली. आपण जे काही ट्रीटमेंट ऑफ ड्रिंकिंग वॉटर बघतोय त्यात सेडिमेंटेशन झालंय, कोअग्युलेशन झालंय, फिल्ट्रेशन झालं. इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी हाऊ द स्टरलायझेशन प्रोसेस टेक्स प्लेस. स्टरलायझेशन म्हणजे काय आणि ते कसं होतं ते आपण बघूयात पुढच्या लेक्चर. ओके, थँक्यू.